विधान परिषद सभापती निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत। राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हजर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र गैरहजर होते। विधान परिषद सभापती पदाची निवडणूक बिनविरोध होतीये। राम शिंदे विधान परिषदेचे सभापती होणार आहेत। झी 24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक बिनविरोध करण्याची महाविकास आघाडीकडे विनंती केली होती। उद्धव ठाकरेंनी अमित शहांचा आंबेडकरांवरच्या वक्तव्याचा व्हिडिओ दाखवत भाजपवर निशाणा साधलाय। भाजपचा बुरखा फाटला अशी टीका ठाकरेंनी केली। संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। फडणवीस ठाकरे भेट ही कातडी बचावासाठी असल्याचं विधान संजय शिरसाटांनी केलं। निवडणुकीत काय बोललो याची जाणीव झाली असेल, चौकशी सुरू होईल म्हणून फडणवीसांची भेट घेतली असं शिरसाट म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। राज्यात नवं सरकार आले, त्यांनी चांगलं राज्याचं काम करावं अशा शुभेच्छा देण्यासाठी ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्याचं राऊतांनी म्हटलं। महाविकास आघाडी अस्तित्वातच नाही, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांना पाडण्याचं काम केल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। महाविकास आघाडी राहिलेली नाही असं देखील शिरसाट म्हणाले। शरद पवारांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली। पवारांनी धनखड यांना डाळिंब भेट दिली। महाराष्ट्रातल्या 2 शेतकऱ्यांनी डाळिंब आणली होती आणि ती पवारांनी उपराष्ट्रपतींना दिली। सांगली महापालिकेच्या आयुक्तांच्या गाडी अपघात प्रकरणी सीआयडी चौकशी करा अशी मागणी एमआयएम पक्षाने केली। हा घातपात होता की अपघात होता असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली। यासाठी पक्षाकडून पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात आले। आमदार देवेंद्र कोठेंनी विधानसभा अधिवेशनात सोलापुरातल्या पाण्याचा प्रश्न मांडला। तसंच उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं काम अद्याप पूर्ण झालं नाहीये, त्यामुळे जलवाहिनीचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी कोठेंनी केली। भंडाऱ्यातल्या तुमसरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख अमित मेश्रामांना शिवीगाळ देत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष यासीन छवार यांनी मेश्रामांना धमकी दिली। मेसेज आणि कॉलद्वारे मेश्रामांना धमकी दिल्यामुळे या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला। बेळगावमधल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला 100 वर्ष पूर्ण झाले। या निमित्तानं काँग्रेसकडून शहरात विद्युत रोषणाई करण्यात आली। महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1924 साली बेळगावमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं आणि या अधिवेशनाचं अध्यक्षपद महात्मा गांधींनी भूषवलं होतं। आज खातेवाटप होण्याची शक्यता असल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली। खातेवाटपावर 3ही वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू असल्याचं देसाईंनी म्हटलं। संतोष देशमुखांच्या हत्येची एसआयटी चौकशीची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली। आज एसआयटी गठीत होण्याची अपेक्षा असल्याचं धस म्हणाले। या आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही मिळण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं धस यांनी म्हटलं। नागपूरमध्ये आज झोडापे कुटुंबियांनी अजित पवारांची भेट घेतली। संपूर्ण कुटुंबानं गुलाबी रंगाचे कपडे घालून आज विजयगड या निवासस्थानी अजित पवारांची भेट घेतली, त्यामुळे गुलाबी रंगाची चर्चा रंगली। अजित पवारांकडून आज कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत। शशिकांत शिंदेंनीही अजित पवारांची भेट घेतली। यावेळी अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आलो अशी माहिती शशिकांत शिंदेंनी दिली। आळंदी नगर परिषदेच्या हद्दीमध्ये 44 नागरिकांचा चावा घेणारा पिसाळलेल्या कुत्र्याला अखेर पकडण्यात आलं। पिंपरी चिंचवड महापालिका पशुवैद्यकीय विभागाच्या लोखंडी पिंजऱ्यामध्ये कुत्र्याला जेरबंद करण्यात आले। झालेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली। माजी आमदार विठ्ठल एन पाटील यांचं आज निधन झाले। त्यांच्या पार्थिवावर उमरी मोक्षधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। विठ्ठल पाटील हे माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे वडील आहेत। विठ्ठल पाटील यांनी वयाच्या 80व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेने सुरक्षा ॲपची सुविधा उपलब्ध केली। या ॲपच्या माध्यमातून रेल्वेकडून प्रवाशांच्या सुरक्षेत अधिक सुधारणा करण्याचा प्रयत्न होतो। रेल्वेच्या फ्रंटलाईन सेफ्टी श्रेणीमध्ये कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवून प्रवाशांना अधिकाधिक सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला जातोय।